श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावातील जलजीवन योजना पूर्ण झाल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तालुक्यातील देवदैठण गावामध्ये 67 लाख रुपये खर्चून जलजीवन मिशनचे काम 1 वर्षापूर्वीच पूर्ण झालंय। मात्र हे काम पूर्ण होऊन देखील त्याचा प्रत्यक्षात लाभ घेता येत नसल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे। मी सतीश सुभाष वाघमारे, गाव देवदैठण, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला पाऊण कोटीची ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून आमच्या गावाला मिळाली। पण ती योजना मिळताना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता ही योजना कुठे विहीर खांदावी या गोष्टीचं कोणत्याच गोष्टीचं त्यांनी समाजाला न विचारता घेता ही विहीर खाण्यात आली। कारण ही विहीरची जागा निवडताना गावचं अख्खं सांडपाणी ज्या ठिकाणी सोडलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही विहीर खाण्यात आली। त्या टायमाला विहिरीचं काम चालू करताना आम्ही त्यांना विरोध केला होता, भाऊ ही खराब पाणी, ह्या पाण्यापासून गावाला काहीच फायदा होणार नाही आणि कोणी पाणी सुद्धा पिणार, कारण हे पाणी जनावरसुद्धा पिणार नाही आणि लोक दोन भांडी सोयीसाठी वापरू शकत नाही आणि दोन्ही भांडीसाठी वापरू शकत नाही, मग पिण्यासाठी किती योग्य आहे यासाठी आम्ही विरोध केला। पण तरी पण ही योजना करताना ती विहीर त्या जागी खाण्यात आली। आपण पाहू शकता आता सध्याची परिस्थिती, ही विहिरीचं पाणी आणि तिथं सोडलेलं गटरीचं पाणी, मी त्याचा ह्या विषयी अर्ज करून आता 1 वर्ष होत आले, पण त्या अर्जाची कोणतीच दखल आतापर्यंत घेण्यात नाही आली। का घेण्यात नाही आली आतापर्यंत आम्हाला पण त्याचं काही समजलं नाही। कालच्याला बसले साहेब म्हणले होते मला की आम्ही पाहणी करण्यासाठी येणार आहोत, पण ते कालच्याला काही शुक्रवारी आले नाही। आता ग्रामसभेचा ठराव मागायचा, आम्ही ग्रामसभेत ठराव भाऊसाहेबांना मागितला, पण भाऊसाहेबांनी कोणता ठराव दिला नाही। नियमाने विहीर खांदताना पाण्याचा रिपोर्ट द्यायचा असतो, पाणी चांगलं आहे का, ते रिपोर्टसुद्धा यांच्याकडे उपलब्ध नाही आहे ग्रामसेवकाकडे। देवदैठण येथील जलजीवन मिशनचे काम पूर्ण होऊन 1 वर्ष झाले, मात्र या योजनेसाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध व्हावा म्हणून जी विहीर खोदण्यात आली होती त्या कामातील प्रस्तावित जागेत खोदण्यात आली नसून दुसऱ्या जागेत खोदण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तर विहिरीजवळ गावातील सांडपाणी एकत्र साठत असल्याने विहिरीतील पाणी पूर्णपणे दूषित झालेले पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे दूषित पाणी तुम्हा कुटुंबांना पाजणार का, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे। आप्पासाहेब गणपत वाघमारे, माजी सैनिक। आता इथं मीडिया आल्यानंतर हे पाहिलं, मी येता इकडून आलो, मी रहिवासी इथलाच आहे आणि स्थानिकमध्ये जवळजवळ 1000-1200 लोक, म्हणजे मतदानच 1000च्या पुढे आहे, तर लोक किती आहेत, जनावरं किती आहेत, आणि हे घाण पाणी गावातलं आणलं इथं आणि सोडलं। त्याच्या आधी काही लोकांनी आमच्या या विहिरीला बंद करण्याची पद्धत केली होती, परंतु त्यांनी ते काय ऐकलं नाही शासनाने। शासनाचे पैसे असून सुद्धा इथं काय घडलं हेच आम्हाला माहिती नाही। फक्त आम्हाला एवढंच पाहिजे की चांगलं पाणी, शासनाने एवढा खर्च केला आहे तर आपल्याला पाणी मिळालंच पाहिजे का नको। आज दुष्काळ परिस्थिती आहे, तुम्ही जाऊन पहा। मेकणी हे गावामध्ये एक मोठं वस्ती, अशा 4 वस्त्या आहेत तिथं, 4 वस्त्यांना पाणी, नळ योजनेचा खर्च किती झाला आहे, शासनाला का डुबवायचं, याचा लाभ आपल्याला नको का लोकांना। तर हे बोलतच चाललंय कुठंतरी। पाण्याची परिस्थिती पहा तुम्ही, मीडियावालेच आलेले आहेत, तुम्ही पहा। आता हे गटाराचं पाणी इथं सोडलेलं आहे विहिरीच्या वरून आणि खाली विहिरी, आणि जसं गटार आहे त्याच पद्धतीने पाणीसुद्धा त्या विहिरीमध्ये तसंच आहे, जनावरंसुद्धा पिणार नाही। जर आपण कपडे जरी धुतली तर त्याच्यामध्ये काय होईल ते पहा, म्हणजे माणसाला कसं काय प्यायचं हे पाणी। तर देवदैठण गावच्या सरपंच जयश्री गुंजाळ यांनी सांगितलंय की योजनेतील विहिरींची कोणती जागा बदललेली नसून प्रस्तावित जागेतच विहीर बांधण्यात आली। मात्र गावातील घाण सांडपाणी ज्या नाल्यात सोडण्यात आलंय त्या नाल्याला 300 फूट अंतरावर हे सांडपाणी घेऊन त्या ठिकाणी स्वेस खड्डा घेऊन त्यामध्ये सोडण्यात येण्यासाठी ग्रामपंचायतीच्या 2022 साली ठराव करून घेण्यात आला आहे। प्रत्येक कामासाठी पाईप देखील आणले, मात्र कामाला गावातील काही विरोधकांनी विनाकारण विरोध केलाय, त्यामुळे काम बंद आहे। यासाठी पुन्हा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर आचारसंहिता लागल्यानं हे काम प्रलंबित राहिलं असल्याचंही त्या म्हणाल्या। जोपर्यंत विहिरीचे स्वच्छ पाणी देत नाही तोपर्यंत ही योजना बंद ठेवून ज्यावेळेस स्वच्छ पाणी येईल त्याच वेळेस सर्वसामान्य ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जाईल आणि ग्रामस्थांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये। सर्वांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचा आम्ही लवकरच प्रयत्न करणार असल्याचे सरपंच यांनी सांगितले। जयश्री विश्वास गुंजाळ, देवदैठण सरपंच। या विहिरीबद्दल तुम्ही आलेले आहात त्याबद्दल मी माहिती देते की हे काम वर्षापूर्वी झालेले आहे,
पण येथील राजकीय लोकांनी, स्थानिक आणि राजकीय लोकांनी हे काम थांबवलेलं आहे. आपण गटारीसाठीही पाईप वगैरे आणले होते, पण त्यांनी ते काम होऊ न दिल्यामुळे ते पाईप आपण दुसरीकडे पाठवलेले आहेत. नक्की ही जी विहीर होती ही प्रस्ताविक होती का जागा बदललेली आहे? नाही, प्रस्ताविक आहे ती. काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की जागा बदललेली आहे. नाही, प्रस्ताविक आहे. आपल्या अहवाल वगैरे सगळे आहे, तुम्ही पहा. पाण्याचं तपासणी झालेली होती का? हो, तपासणी पण झालेली. किती लाखाची योजना आहे? 67. काय सध्या तर परिस्थिती अशी आहे, काही ग्रामस्थ असतील त्यांनी असं सांगितलं की ही परिस्थिती अशी आहे, सध्याला पाणी योजना जरी चालू झालेली नसली तरी भविष्यात चालू होण्यासाठी काय उपाययोजना करणार तुम्ही? आपण शोष खड्डे वगैरे घेतलेले आहे आणि ते मंजूरही झालेले आहेत. आपण त्याचं काम करणार आहोत, पण आता याच्या आचारसंहितेमुळं आपण पुढं ढकलले आहोत आणि आपण ते आता करून घेणार आहोत. आणि त्याशिवाय काय लोकांना पाणी सोडणार नाही. ज्यावेळेस शुद्ध पाणी होईल त्यावेळेसच आपण सोडणार आहोत. कामाची मुदत संपून गेलेली आहे की? मुदत संपलेली आहे. प्रशासक होतं त्यावेळेस ते काम पूर्ण झालेलं होतं आणि आत्ता करायचं तर आता आचारसंहिता आहे, त्यामुळे हे काम रखडलेलं आहे. आता आपण पूर्ण करणार आहोत. जे गावातलं घाण सांडपाणी वगैरे होतं ते आपण पुढे विहिरीच्या पुढे 300 फूट घेऊन शोष खड्डा वगैरे बनवून त्यामध्ये सोडणार होतो, पण आपण प्रशासकीय असल्यामुळे येथील स्थानिक आणि राजकीय लोकांनी ते काम होऊ न दिल्यामुळे ते काम रखडलेले आहे आणि आता आपण ते काम पूर्ण करणार आहोत. पाणी पुरवठा अभियंता भोसले यांनी 2 दिवसात देवदैठण या गावी जाऊन पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाची पाहणी करणार असून विहिरीचे पाणी पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवणार असल्याचे सांगितले. मौजे देवदैठण येथे जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या विहिरीमध्ये ग्रामपंचायतीने सोडलेले सांडपाणी त्याच्यातून पाझरून विहिरीमध्ये जात आहे, या संबंधात तक्रार आलेली आहे. तर येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत आणि पाहणी केल्यानंतर त्याबद्दल काय उपाययोजना करण्यात येईल हे सगळ्यांना विचारून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ग्रामपंचायतशी चर्चा करून खात्री करण्यात येईल. त्याबद्दल त्यावेळेस पूर्वी घेतले होते पाण्याचे नमुने, ते ग्रामपंचायतीकडे आहेत ते नमुने, पण आता सुधारित नमुने परत घेण्यात येईल. त्यानुसार आपल्याला पुढचं नियोजन करून काम करण्यात येईल. सर्व ग्रामस्थांना एकत्र घेऊन यावर पर्याय काढण्याचे आश्वासन भोसले यांनी दिलंय. तर यानंतर आता हे काम कधी होतंय याकडे सर्वच ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा.